जय भीम जय संविधान. आपण पाहिलं की दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे सध्या घडत आहे ते त्याच्यावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे, संपूर्ण जगाचं लक्ष आहे. हा देश आपण म्हणतो की शिक्षणात क्रांती करणारा देश आहे. हा लोकशाहीवादी देश आहे. या देशामध्ये संविधान आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कित्येक महिन्याचा अथक परिश्रम करून आपल्याला संविधान दिलं, आपल्याला लोकशाही दिली. त्या लोकशाहीचा हा देश आहे. आणि त्याच लोकशाहीच्या मार्गाने आपण पाहिलं की दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थी त्यांच्या हक्काची मागणी करत आहे. धर्मेंद्र प्रधान हा जो शिक्षण मंत्री आहे त्याला मी आरेकारेच म्हणाल, कारण त्याची त्या पदावर राहण्याची लायकी नाही. संपूर्ण देश मागणी करतोय त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तो हटला पाहिजे. धर्मेंद्र हटाओ, शिक्षा बचाओ, असं मी या ठिकाणी म्हणेन. कारण ज्या नीटच्या परीक्षामध्ये जे काही घडलं, ज्याच्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे, ही साधी बाब नाहीये. देशाचे भवितव्य आहेत ते. उच्च शिक्षित करण्या होण्याचा प्रयत्न करत होते ते. आणि या देशामध्ये काय चालतं, जे कावड घेऊन जाणारे पोरं आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, परंतु शिक्षणाला असं दाबलं जातं. हे यापुढे या देशात चालू देऊ नका. ही तुमची जबाबदारी, ही माझी जबाबदारी, ही सगळ्यांची जबाबदारी आहे की या देशाच्या शिक्षणासाठी आपण कार्य केलं पाहिजे. हा देश फक्त आणि फक्त शिक्षणामुळे वाचू शकतो, या तरुणांमुळे वाचू शकतो. अशी परिस्थिती आहे. सोनम वांगचुक यांनी स्वतःचे प्राण या शिक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेली आहे. आणि सोनम वांगचुक हे काय स्वतःच्या मुलासाठी का कुणा स्वतःच्या आई वडिलांसाठी, पत्नीसाठी तिथं बसलेले आहेत का? ते तुमच्यासाठी बसलेले आहेत, ते माझ्यासाठी बसलेले आहेत, माझ्या परिवारासाठी बसलेले आहेत, आपल्या सर्वांसाठी बसलेले आहेत. 18 दिवस झाले त्यांची प्रकृती 9.5 किलो वजन कमी झालेलं आहे. डॉक्टर चिंताग्रस्त झालेले आहेत. सगळ्यांना चिंता वाटायला लागलेली आहे. आपण बघताय त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थी आहेत, त्यांना आंदोलनाची माहिती नाही कसं करायचं, तरी सुद्धा इतके दिवस झाले ते आंदोलनाला बसलेले आहेत. आणि कित्येक 2 महिने होऊन गेले त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे. विविध ठिकाणी, देशातल्या विविध ठिकाणी त्यांनी आंदोलन केले, मागणी केली की त्यांचा राजीनामा दिला पाहिजे, घेतला पाहिजे. कशाला त्या धर्मेंद्र प्रधानला एवढं महत्व देत आहे? कोण आहे तो? तो काय देशाचा जावई आहे का? कोण आहे तो? कशासाठी त्याला एवढं महत्व देत आहे? त्याचा राजीनामा पाहिजे म्हणजे पाहिजे. आता फक्त हा मुद्दा त्या विद्यार्थ्यांचा नाहीये, हा मुद्दा सोनमजी वांगचुक यांचा नाहीये, तर हा मुद्दा आता देशाचा मुद्दा झालेला आहे. मीडियावाले तिथं जरी गेले नसले तरी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम पुढे घेऊन जाणार आहोत. आपण पाहताय त्या ठिकाणी काय चाललंय, कसं चाललेलं आहे, काय काय बोललं जाते त्यांना. ते अतिरेकी आहेत, पाकिस्तान धार्जिणे आहेत का ते? का असं बोललं जाते? किसान आंदोलन मध्ये पण तसंच केलं गेलं. 700 किसान त्या ठिकाणी दिल्लीमध्ये त्यांचा जीव गमवावा लागला, तरी सुद्धा या सरकारला कुठल्याही प्रकारे संवेदना नाहीये. असंवेदनशील हे सरकार झालेलं आहे. या दिल्लीच्या ठिकाणी आपण पाहतोय, काल चंद्रशेखर रावण जे सांसद आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले. ते काही कॉक्रोच जनता पार्टीचे मेंबर आहेत का? ते काय कुठल्या पदावर आहे का? त्यांची पार्टी वेगळी, ही पार्टी वेगळी, तरी सुद्धा ते पोहोचले त्या ठिकाणी, कारण मुद्दा महत्वाचा आहे. आपण पाहिलं आज जे प्रकाशजी आंबेडकर आहे, ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर, ज्यांना लोकशाही वाचवणारे असे व्यक्तिमत्व बोललं जातं. जे संविधान आहे ते संविधान वाचावं त्यासाठी ते गेले अनेक वर्षे काम करतायत. ते सुद्धा माजी खासदार आहेत आणि राष्ट्रपती लेवलचे ते व्यक्तिमत्व आहेत.
तरी सुद्धा ते त्या ठिकाणी पोहोचले जंतर मंतरवर आणि सोनम वांगचुक यांना भेटले, विद्यार्थ्यांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि या आंदोलनाला सहकार्य केलं. मला प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो. गेला एक आठवडा मला असं वाटत होतं की प्रकाशजी आंबेडकरांनी तिथं जावं आणि त्यांना भेट द्यावी आणि त्यांच्या आंदोलनाला तुम्ही बळ दिलेलं आहे प्रकाशजी आंबेडकर, हे याबद्दल हा देश तुमच्या ऋणी राहील. तुम्ही अनेक कार्य केलेलं आहे त्याबद्दल तर ऋणी आम्ही आहोतच, पण तुम्ही हे जे कार्य केलेलं आहे ते फार अनमोल आहे. मला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी ज्या मायावती आहेत त्या सुद्धा येतील आणि या आंदोलनाला पाठिंबा देतील. कुठलाही जात, धर्म, पक्ष किंवा कुठल्या प्रदेशाचा आहे हे न बघता त्या ठिकाणी जातील आणि या आंदोलनाला बळ देतील. आता हे आंदोलन स्थानिक राहिलेलं नाहीये, हे आंदोलन पूर्ण जगात गेलेलं आहे. कारण या आंदोलनाला राहुलजी गायकवाड जे इकॉनॉमिस्ट आहेत, लंडनमध्ये खूप मोठा व्यवसाय करतात, बिझनेस आहे त्यांचा, ते सुद्धा लंडनवरून थेट दिल्लीला येत आहे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे ही बाब आता फक्त भारतात राहिलेली नाही, संपूर्ण जगाने दखल घेतलेली आहे असं दिसतंय राहुलजी गायकवाड यांच्या माध्यमातून. राहुलजी गायकवाड आपण सगळे जाणता, गेले अनेक वर्ष ते शिक्षणासाठीच कार्य करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी जॉब दिलेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी परदेशामध्ये ऍडमिशन करून दिलेले आहेत. आता राहुल गायकवाड त्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे या आंदोलनाला खूप महत्व येणार आहे आणि त्या आंदोलनाला एक बळकटी येणार आहे. कुणाल कामरा त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. खूप बरं वाटलं, मला खूप बरं वाटलं. काल मलाही टेन्शन आलं होतं की आता या आंदोलनाचं काय होणार, परंतु तुम्ही सगळेजण या आंदोलनाला पाठिंबा देताय, त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि मी सुद्धा त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आंदोलन फार महत्वाचं आहे. हे आंदोलन सोनम वांगचुक यांचा जीव फार महत्वाचा आहे. काही लोक म्हणत आहेत की सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावं. म्हणजे काय, त्यांनी हार मानायची का? म्हणजे आपण हारलोय असं तुम्ही समजताय का? आपण हारणार नाही, आपण हे आंदोलन जिंकणार आणि सत्तेला झुकवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. राहुलजी गायकवाड येणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी खूप मोठा बदल घडणार आहे. दिल्ली या ठिकाणी खूप मोठा बदल घडणार आहे. या देशाला वाचवणारे फुले शाहू आंबेडकर आणि आता आमचे हे सगळे प्रकाशजी आंबेडकर असतील, राहुलजी दिपके असतील आणि राहुलजी अभिजितजी दिपके असतील, राहुल गायकवाड असतील, हे या देशाचं जे लोकशाही आहे, या देशाची संविधान आहे, हे वाचवण्यासाठी, शिक्षण पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि याच्यामध्ये सफल होणार म्हणजे होणार. सरकारने कितीही ताकद लावली, कितीही पोलिसांचं बळ लावलं, तरी 20 तारखेचं आंदोलन सफल होणार आणि या सरकारला झुकावं लागणार आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की 20 तारखेला आपली सगळी महत्वाची कामं बाजूला ठेवा. 20 तारीख महत्वाची आहे. दिल्लीला पोहोचा तुम्ही लाखोच्या संख्येने. तिथं काय आपल्याला दुसरं काही करायचं नाही, फक्त संसदेच्या पुढे जाऊन थांबायचं आहे आणि सोनम वांगचुक यांच्यासाठी थांबायचं आहे, त्यांचा जीव वाचवण्यासाठी थांबायचा आहे. बाबासाहेबांनी गांधीजींचा जीव वाचवला होता. आपल्यावर उपकार आहेत बाबासाहेबांचे, ज्यांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे. आपण एक दिवस नाही देऊ शकत, द्यावं लागणार. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने 20 तारखेला या मार्च मध्ये सहभागी व्हा आणि देशाला वाचवा, भारताला वाचवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.